आज आपण बघतो आहेत मराठी व्याकरणातील शब्दांच्या जातीचा दुसरा प्रकार सर्वनाम या घटकावर आधारित प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत। आपला प्रश्न आहे तो हा कोणत्या प्रकारच्या सर्वनामाचा प्रकार आहे? पर्याय क्रमांक 1 दर्शक सर्वनाम, पर्याय क्रमांक 2 पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय क्रमांक 3 प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय क्रमांक 4 संकेत सर्वनाम। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पुरुषवाचक सर्वनाम। आपला पुढचा प्रश्न आहे कोण हे कोणत्या प्रकारच्या सर्वनामात मोडते? आणि आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 दर्शक सर्वनाम, 2 पुरुषवाचक सर्वनाम, 3 प्रश्नार्थक सर्वनाम, 4 संकेत सर्वनाम। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रश्नार्थक सर्वनाम। आपला पुढचा प्रश्न आहे माझे हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पर्याय क्रमांक 1 दर्शक सर्वनाम, 2 पुरुषवाचक सर्वनाम, 3 प्रश्नार्थक सर्वनाम, 4 आत्मवाचक सर्वनाम। ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आत्मवाचक सर्वनाम। पुढचा प्रश्न आहे आपला मी उद्या शाळेत जाणार आहे या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय क्रमांक 1 शाळेत, 2 मी, 3 जाणार, 4 आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मी। आपला पुढचा प्रश्न आहे तू हे पुस्तक कुठे ठेवलेस या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय क्रमांक 1 पुस्तक, 2 कुठे, 3 तू, 4 ठेवलेस। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तू। आपला पुढचा प्रश्न आहे तो आमच्या घराजवळ राहतो या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय क्रमांक 1 आमच्या, 2 तो, 3 घराजवळ, 4 राहतो। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तो। आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पुरुषवाचक सर्वनाम नाही? पर्याय 1 मी, 2 आम्ही, 3 कुठे, 4 तो। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कुठे। आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते संबंधवाचक सर्वनाम आहे? पर्याय क्रमांक 1 कोण, 2 जो, 3 हाच, 4 तो। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जो। आपला पुढचा प्रश्न आहे हे माझे पुस्तक आहे वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय 1 हे, पर्याय 2 माझे, पर्याय 3 पुस्तक, पर्याय 4 आहे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 माझे। आपला पुढचा प्रश्न आहे ह्या खेळात मी प्रथम आलो या वाक्यातील सर्वनाम कोणते? आणि आपले पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 ह्या, 2 मी, 3 प्रथम, 4 खेळ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मी।
आपला पुढचा प्रश्न आहे, तेथे हा शब्द कोणत्या प्रकारच्या सर्वनामात मोडतो? पर्याय 1 पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय 2 दर्शक सर्वनाम, 3 प्रश्नार्थक सर्वनाम, 4 संबंधवाचक सर्वनाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दर्शक सर्वनाम. आपला पुढचा जो प्रश्न आहे तो शिकवतो, या वाक्यात तो कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? पर्याय 1 पुरुषवाचक सर्वनाम, पर्याय 2 दर्शक सर्वनाम, पर्याय 3 प्रश्नार्थक सर्वनाम, पर्याय 4 संबंधवाचक सर्वनाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पुरुषवाचक सर्वनाम. आपला पुढचा प्रश्न आहे, आपण अभ्यास केला पाहिजे या वाक्यातील सर्वनाम कोणते? पर्याय 1 अभ्यास, पर्याय 2 आपण, पर्याय 3 केला, पर्याय 4 पाहिजे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आपण. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संबंधवाचक सर्वनाम आहे? पर्याय 1 हाच, पर्याय 2 त्याने, पर्याय 3 जो, पर्याय 4 याला. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जो.